नमस्कार मित्रांनो. आज वार गुरुवार, तारीख 2 जुलै आणि कालपासून मी सुरू केलं आहे की रोज कमीत कमी 8,000 स्टेप्स तरी चालायचे. तसंही 5,000 नॉर्मली होतात. मग ते ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे उरलेले स्टेप्स होतील नाही होतील म्हणून इनिशियली स्टेजला मी माझं टार्गेट 8,000 पावलांचं ठेवलं आहे. आता सध्याही जर तुम्ही बघितलात तर हा आमचा कबड्डीचा ग्राउंड आहे, जिथं आम्ही पोरांना कबड्डी शिकवतो. त्याच्यामध्येच फिरत आहे आणि होईल तितकं हेल्दी खायचा प्रयत्न करेन आणि होईल तितका व्यायाम करायचा प्रयत्न करेन. होईल तितकं खेळामध्ये, म्हणजे व्हॉलीबॉल जे खेळतो मी त्या गेममध्ये गुंतून राहायचा प्रयत्न करेन. वेळ वाया न घालवता, जास्त मोबाईल न बघता, जितकं गरजेचं आहे तितकंच मोबाईलचा वापर करायचा प्रयत्न करेन. जे पुस्तक आहे परीघ नावाचं, ते पुस्तक पूर्ण करेन. त्याच्यानंतर पुढचं पुस्तक कुठलं वाचायचं तुमच्याकडे सजेशन असेल तर नक्कीच द्या. नाही तर बघतोस मी कुठलं पुस्तक वाचायचं काय ते. सध्या तरी एकच. आणि हो, आज एक व्हिडिओ अपलोड होतोय. म्हटलं होतं की आठवड्यातून एक, पण आता ट्राय करेन की आठवड्यातून 2 व्हिडिओ तरी येतील. बघूया. आता सध्या इतकंच. या झाडांचं नशीब बघा मित्रांनो किती भारी. भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारे पाईपलाईन जी असते ती पाईपलाईन लीक झालेली आहे आणि पाणी चाललंय झाडांना. हे बघा, इथं लीक झालंय आणि पूर्ण झाडांना पाणी चाललंय इथून. भर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या झाडांना भरपूर पाणी भेटलं आणि बघू शकता इतक्याच भागामध्ये हिरवळ आहे, पुढं जास्त कुठं नाही आहे. कारण ह्या पाईपलाईनच्या लिकेजमुळे झाडांना भरपूर पाणी मिळालं, झाडंसुद्धा हिरवी राहिलेत. नाही तर पहिल्या पावसामध्येच ही झाडं हिरवी व्हायची. चला, सध्या तरी एवढंच अपडेट शाळेतलं. बघूया पुढं काय होतं. नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 3 जुलै 2026. खूपच असं डिप्रेस्ड म्हणायचं का टेन्शनची गोष्ट म्हणायचं माहीत नाही. थोडं लो फील होत होतं म्हणून जरा पाणीपुरी खायला आलो. लोकेशन म्हणला तर डी मार्ट समोरचा एरिया आणि हा केरीला जाणारा रस्ता. चला, सध्या थोडं पाणीपुरी खाऊन घेतो. मित्रांनो, मी जसं म्हणलो होतो की जास्तीत जास्त हेल्दी खायचा प्रयत्न करेन. त्यामध्ये मी पूर्णपणे हेल्दी का नाही म्हणलो ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो. कधी मला थोडं लो फील झालं किंवा मन थोडं अस्थिर असल्यासारखं आहे, तर कधी मला जरा जरी माझा मूड चेंज झाला तर काहीतरी वेगळं खाऊ वाटतं. तरी आता आधीपेक्षा बरं आहे, नाहीतर आठवड्यातनं 4 दिवस मला बाहेरचे खावं लागायचं. खूप दिवसानंतर आज का माहीत नाही पण पाणीपुरीची तलब आली आणि खूप दिवसापासून बाहेरचं काही खाल्लंही नव्हतं, त्यामुळं पाणीपुरी खाल्लं. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं. का तुम्हाला माहिती का पाहिजे किंवा तुम्हाला का सांगतोय याच्या मागचं कारण असं की मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. हवं ते करा, हवं ते खा, हवं तसं जगा, पण आपल्या आईवडिलांच्या नावाला डाग लागेल किंवा समाजामध्ये आपल्या आईवडिलांची जी प्रतिष्ठा म्हणाल किंवा इज्जत म्हणाल ती जाईल असं वागू नका. बाकी आयुष्य आपलं आहे तसं जगा. मी तरी आहे तसं जगायचं शिकलोय. दुसऱ्याच्या फाट्यात पाय घालू नका. आपण झालं, आपलं काम झालं. चला, सध्या तरी आपलं पुस्तक परीघ वाचतोय. चांगलं आहे. आत्तापर्यंत जितकं वाचलं आहे पुस्तक त्याच्यानुसार तरी 80 ते 90 पेज झालेत. टोटल पेज बघा 220 पेज आहेत.
त्यातले 90 पेज झालेत. पुस्तक वाचून झालं की नक्कीच कळवेन तुम्हाला काय आहे त्या बुकमध्ये. पण जितकं मी वाचलेत पुस्तकं सुधा मूर्तींचे, 3 पूर्ण झालेत, हा 4था पुस्तक आहे. चांगलं असतं त्यांचं म्हणजे लिखाण, आणि विशेष म्हणजे त्यांनी कन्नडमध्ये लिहितात आणि त्यांचं अनुवाद केलं जातं त्यांच्या पुस्तकाचं. त्यावरून इतकं तरी मी सांगू शकतो की त्यांच्या सर्व स्टोऱ्या, जे कथा किंवा पुस्तकं आहेत, त्याचा काळ 1960 1970 त्या काळातला आहे. ज्यांना ज्यांना इमॅजिन करायची इच्छा असते किंवा इमॅजिन करायची सवय असते की बाबा त्या काळात कसं असेल, ह्या काळात कसं असेल, तर त्यांनी एकदा सुधा मूर्तींची पुस्तकं वाचावी. बाकी सध्या तरी इतकंच. आणि मी तारीख सांगितली होती तरीही परत एकदा सांगतो. आज तारीख आहे 3 जुलै 2026. आजच्या पुरतं तरी इतकंच. चला बघूया पुढं काय होतं. मित्रांनो, ज्या गावात मी शिकवायला आहे तिथून पुढंच एक गाव आहे कल्लपवाडी. तिथं एक दूध डेअरी म्हणता येईल किंवा बेकरी म्हणता येईल, बेकरी पण नाही, स्वीट शॉप म्हणता येईल, ज्याच्यामध्ये कलाकंद वगैरे भेटतं, जे की चांगलं आहे असं ऐकून आहे. जरा खरेदी करू. ताई, कलाकंद आहे? कलाकंद 120 का? एक अर्धा किलो, एक पाव किलो सेपरेट करा. हां, हे बघा मित्रांनो, दूध डेअरी म्हणता येईल किंवा स्वीट शॉप म्हणता येईल. कलाकंद, पेढा, कलाकंद, काय काय मिळतं ते आपल्याकडं? कुंदा, पेढा, बासुंदी. ते माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे टाकत असतो टाइमपास असंच. मग पोरं वगैरे बघतील त्यासाठी टाकत असतो. फक्त एवढंच का अजून दुधाचे पदार्थ पण मिळतात? काय तो मग आता पाऊस झाले नाही, लस्सी नाही आहे. लस्सी मग काय काय मिळतंय मग आपल्याकडं? तूप, लोणी, दही. तूप, लोणी, दही. तूप, लोणी. मग तूप कशाचं? म्हशीचं, गाईचं? म्हशीचंच का? बरं बरं. कसं आहे, काय किलो? किलोला 900 रुपये बघा. म्हशीचं? हां. आणि गाईचं? गाईच नाही आहेच का? बरं बरं. चला मित्रांनो, खरेदी करून जाऊया, बघूया आता पुढं काय होतं. मित्रांनो, मामाला अर्धा किलो आणि मला पाव किलो घेतलाय घरी खायला. तेवढंच काहीतरी थोडंफार गोड खाल्लं पाहिजे, थोडंफार, जास्त नाही. लिमिटच्या बाहेर खाणं ही आरोग्याला चांगलं नाही. बघूया आता. सध्या तरी चालत चाललोय थोडं पुढं. गावातल्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी एक टमटम आहे. त्या टमटम इथंपर्यंत पुढं जाते. इथून पुढं एक 1-1.5 किलोमीटर असेल. त्या 1.5 किलोमीटरच्या आधीच मी उतरलो आणि त्या टमटमवाल्यांना सांगितलं की मी चालत पुढं जाईन, तुम्ही येता तेव्हा तो सोबत तुमच्या येईल. आणि रस्ता बघू शकता असा आहे, ज्यामुळं चालायला सुद्धा त्रास होतोय. बघूया आता. सध्या तरी एवढंच. शाळा सुटली आहे, शनिवार आहे. हां, आजची तारीख सांगणं विसरलो. 4 जुलै 2026 आजची तारीख आहे. हा व्हिडिओ बहुतेक तरी मी उद्या टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण ट्राय करतोय की आठवड्यातनं 2 व्हिडिओ आले पाहिजे. बघूया आता पडतील का 2 व्हिडिओ. हां, आणि हो, शेती बघा इथं. पाऊस पडल्यामुळं नुकताच पेरणी वगैरे झाली आहे. शेळी राखणारे सुद्धा आहेत तिथं. बघूया आता. हळू चालत जाईन पुढंपर्यंत. कोण भेटलं तर गाडीवर जाईन, टमटमवाल्यांना सांगेन की मी आलोय पुढं, नाही तर चालत जातो, टमटमवाले आहेतच आपले. चला, सध्या तरी एवढंच. आणि हो, तुम्ही म्हणत असाल की चालत का जाताय जर तुम्ही कारने जात असाल तर. झालं असं की आमच्या शाळेतल्या एक विद्यार्थिनी आहेत, त्यांचं नाव मला लक्षात नाही, बहुतेक रुपाली असं काही, चव्हाण का राठोड कोणीतरी आहेत, जे खो खोच्या प्लेयर होत्या. त्या आता ठाणेमध्ये पोलीस आहेत. ठाणे विभागामध्ये प्लेयर कोट्यातून, म्हणजे खेळाडूच्या कोट्यातून पोलीस झालेले आहेत. त्यांचं आज लग्न आहे. त्यांनी HM सरांना पत्रिका पाठवली होती. लग्नाला चालले, त्यांनी जाऊन यायला 1 तास 1.5 तास लागणार आहे. मी शाळेत बसणार आहे. माझ्यासोबत शाळेतले शिपाईसुद्धा आहेत. आम्ही सोलापूरहून 5 जण येतो एका कारमध्ये.
सर जाऊन येईपर्यंत जरा बसतो शाळेमध्ये. शाळेतले काही कामं असतील तर कामं पूर्ण करेन. तसंही शाळा सुटली आहे, काही नाही तर थोडं मोबाईल बघेन किंवा थोडं एडिटिंग करेन. बघूया, चालत चाललो आहे. बघा